माढ्यात धैर्यशील मोहिते पाटील भाजपला धक्का देण्याच्या तयारीत। मोहिते पाटलांनी बुधवारी शरद पवारांसोबत भेट घेतल्याची माहिती। एबीपी माझाची एक्सक्लुझिव्ह बातमी। निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस। अमरावतीतून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या उपस्थितीत नवनीत राणा अर्ज भरणार। राणा यांनी घेतलं अंबादेवीचं दर्शन। नवनीत राणांच्या जात वैधता प्रमाणपत्रावर आज सुप्रीम कोर्टाचा निकाल। सकाळी 11:30च्या सुमारास निकाल येण्याची शक्यता। महायुतीतल्या धाराशिव मतदारसंघाचा तिढा सुटला। राणा जगजित सिंग यांच्या पत्नी अर्चना पाटील घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणार। अजित पवार गटात आजच प्रवेश करण्याची शक्यता। यवतमाळमधून भावना गवळी यांना तिकीट नाकारल्यानं समर्थक आक्रमक। सकाळी 11 वाजेपर्यंत निर्णय घेतला नाही तर वेगळी भूमिका घेण्याचा इशारा। हिंगोलीत महायुतीनं उमेदवार बदलला। हेमंत पाटलांऐवजी बाबूराव कदम कोहळीकरांना उमेदवारी। आज अर्ज भरताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित राहणार। मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या पोस्टरमुळे उत्सुकता शिगेला। भाजपसोबत झालेल्या बैठकांबद्दल राज ठाकरे काही सांगणार का, याकडे लक्ष। महाविकास आघाडीची आज मुंबईत पुन्हा बैठक। सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबई या मतदारसंघांचा तिढा सुटतो का, याकडे लक्ष। काँग्रेसमधून हकालपट्टी झाल्यावर संजय निरुपम यांनीही दिला राजीनामा। ट्विटर बायोमध्ये ठेवला माझा कट्टा कार्यक्रमाचा फोटो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्ह आणि नावाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी। अजित पवार गटाकडून कोर्टाच्या आदेशांचं पालन नाही, शरदचंद्र पवार पक्षाचा आरोप। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शासकीय बंगल्यासह अनेक निवासस्थानांचं पाणी बिल राज्य सरकारनं भरलं नाही। मुंबई महापालिकेकडे एकूण 95 लाख रुपये स्थगित। अरविंद केजरीवाल यांना आज जामीन मिळण्याची शक्यता। काल राखून ठेवलेला निर्णय आज कोर्टाकडून जाहीर होण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।